मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र झाल्यात। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारने आता नकार दिलाय। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती, मात्र मुदतवाढ न दिल्याने ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली नाही ते आता अपात्र ठरलेत। योजनेच्या सुरुवातीला ही संख्या 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आली आहे। म्हणजे पात्र ज्या महिला आहेत त्यांची संख्या आहे 1,66,00,000। ई-केवायसी न केल्याने अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं। तर 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे पात्र महिलांची संख्या घटून झालेली आहे 1,66,00,000। आता विरोधकांकडून या अनुषंगाने सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। लोकांच्या जनतेच्या पैशातून ज्या अपात्र लोकांना हे पैसे मिळत होते, काही पुरुषांनाही हे पैसे मिळत होते, तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना होती। महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी मोठं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर या योजनेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते आणि त्यानंतर आता 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।